महाराष्ट्र. मी मनोहर मोहरे आज शेती मातीतल्या विनोदी कथा या विषयावर तुमच्याशी संवाद साधत आहे. या कार्यक्रमाचे प्रवर्तक उत्तम वक्ते, लेखक, कवी, साहित्यिक अरुण वाळुंज सर यांनी मला हा विचारमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उत्तम कवयित्री, साहित्यिक क्षेत्रात ज्यांचं नाव घेतलं जातं अशा लेखिका मीनाक्षी पाटोळे मॅडम यांनी हा योग घडवून आणला, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे रसिक श्रोते, मित्रमंडळी, साहित्यिक हा कार्यक्रम पाहणार आहेत, अनुभवणार आहेत, या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करतो. शेती मातीतल्या विनोदी कथा असा एक आगळा वेगळा विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर येत आहे. खरं तर हा विषय घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आजपर्यंत या कार्यक्रमात अनेकांनी शेती मातीतल्या कविता सादर केल्या असतील, शेती मातीतील कथा सादर केल्या असतील, परंतु त्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु शेती मातीत ज्या विनोदी कथा घडतात, जे विनोदी किस्से घडतात, जे प्रसंग घडतात, हे प्रसंग तुमच्यासमोर सांगावेत आणि त्यातून आपल्या जीवनात एक वेगळा आनंद मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. पहा, आपल्या जीवनामध्ये शहरी जीवनामध्ये अनेक प्रसंग घडतात, परंतु तसेच प्रसंग आपल्या शेतीमातीमध्ये घडत असतात. हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग आपल्या काळजामध्ये कोरले जातात, आपल्या हृदयामध्ये साठवले जातात आणि कधी काळी हे जे जर प्रसंग आपल्याला आठवले तर पुन्हा पुन्हा हे प्रसंग आठवल्यानंतर आपल्याला खूप हसायला येतं आणि मग आपलं जीवन आनंदी बनतं. आणि म्हणूनच आपल्या या हा जो विषय आहे शेती मातीतील विनोदी कथा. मित्रांनो, या शेती मातीमध्ये जे काही विनोदी प्रसंग घडतात, विनोदी किस्से घडतात, याच्यातच विविध पात्रांची संवादाची जोड देऊन मी अनेक ग्रामीण विनोदी कथा लिहिलेल्या आहेत, छोट्या कथा आहेत आणि या कथांची विनोदी कथासंग्रह 2-3 पुस्तकं सुद्धा मी प्रकाशित केलेली आहेत. या कामी सकाळ वृत्तपत्र समूहानं सुद्धा या बऱ्याचशा कथा प्रकाशित केलेल्या आहेत. आमचे मार्गदर्शक सुलभ खुटवड सर असतील किंवा आमचे मित्र उत्तम सदाकाळ, सचिन बेंडभर सर, नामदेव गायकवाड सर, त्याचप्रमाणे गिलबिले सर असतील, बाबाजी गायकवाड सर असतील, ह्या अशा मंडळींनी हे लेखन चालू केलं. गुदगुल्या या सदरामध्ये हे लेखन चालू केलं आणि त्या सदरामधूनच हा जो लेखन प्रवास आहे, आम्हा ग्रामीण साहित्यिकांचा लेखन प्रवास आहे, हा सुरू झाला. खरं तर चार्ली चॅप्लिनपासून या विनोदाला सुरुवात झाली आणि हा विनोद माणसाच्या जीवनामध्ये येऊ लागला. परंतु आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये जे विनोदी साहित्यिक आहे, ज्यांनी विनोदावरती खूप लेखन केलेलं आहे, अशा साहित्यिकांना सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. मग त्यामध्ये आचार्य आत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, कोल्हटकर असतील, चिवी जोशी, शंकर पाटील, नासी फडके, ही अशी दिग्गज मंडळी या क्षेत्रामध्ये यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावंच लागेल. आणि म्हणून विनोद हा माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा असा अविभाज्य घटक आहे. पहा मंडळी, कालच आमचे मित्र हनुमंत भवारी सर यांचं सुद्धा अतिशय सुंदर व्याख्यान झालं. त्यांच्याही काही कथा या विनोदी स्वरूपाच्या आहेत. परंतु या शेती मातीतल्या ज्या विनोदी कथा आहेत, ह्या कथा नक्कीच आपल्यापर्यंत पोचाव्यात, आपल्यालाही त्याच्यातून काहीतरी आनंद मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. मग या विनोदाचं महत्त्व काय, आपल्या जीवनामध्ये या विनोदाचं महत्त्व काय, कशासाठी विनोद असतो, हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे पहा, ज्याप्रमाणे एखाद्या सर्कसमध्ये विदूषकाचं प्रयोजन असतं, त्याचं कार्य असतं, त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये विनोदाला महत्त्वाचं स्थान आहे. विनोदामुळे जीवनातील असंख्य दुःखांचं आपल्याला काय मिळतं,
त्या असंख्य दुःखावरती तो एकमेव इलाज आहे. माणसाचं जीवन हे दुःखमय आहे आणि त्याच्यावरती जर आपल्याला इलाज करायचा असेल तर विनोद हा एकमेव पर्याय आहे. आणि म्हणून विनोदाचा प्रत्येकाने आस्वाद घेतलाच पाहिजे. विनोदामुळे जगण्याला आनंद मिळतो. दुःखाचा थोडा वेळ का होईना आपल्याला विसर पडतो. आणि म्हणून विनोद हा आपल्या मानवी जीवनामध्ये असलाच पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर विनोदासारखं आनंद देणारं कोणतं साहित्य नाही किंवा साधन नाही. आणि म्हणून आपल्याला जर आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसाचं जीवन हे हास्यमय असलं पाहिजे, विनोदाने भरलेलं असलं पाहिजे. हसत खेळत विनोदाच्या साह्यानं आपल्याला इतरांच्या दोषावरती बोट ठेवता येतं. पहा, आचार्य यात्र्यांचा एक विनोद. या ठिकाणी आचार्य यात्र्यांना डावलून चालणार नाही. त्यांची परिस्थिती एकदा खालावलेली होती आणि ते रस्त्याने गाडी न घेता पायीच चालले होते. आणि त्यांच्या विरोधकांना ही आयती संधी चालून आली. त्यांनी त्यांना विचारलं, का हो, गाडी विकली की काय, आज पायीच चाललेत? परंतु आत्रेच ते शांत थोडेच बसणार आहेत. त्यांनी लगेच त्याला समोरच्याला सांगितलं, आज तुम्ही एकटेच दिसताय बापूजी, वहिनी बरोबर दिसत नाही. वहिनी कुठे गेल्या की काय? समोरच्याला काय समजायचं ते समजलं आणि त्याची बोलतीच बंद झाली. म्हणजे अशा प्रकारे विनोदाच्या साह्यानं आपल्याला एकमेकांचे दोषांवरती सुद्धा बोट ठेवता येते. विनोदामुळं आपल्या जीवनातील ताणतणाव कमी होतात आणि म्हणून विनोदाला आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे. काही माणसं खूप ताणतणावामध्ये जीवन जगत असतात, परंतु त्याच्यासाठी एकमेव इलाज म्हणजे काय आहे? विनोद आहे. याचं थोडक्यात उदाहरण सांगतो. पहा, मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि आमच्या शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर 1-2 दिवसानंतर मला हा अनुभव आला. वरिष्ठांकडून एक काम आलं आणि ते काम मला तातडीनं पूर्ण करून द्यायचं होतं. दुपारची सुट्टी झाल्यानंतर ते काम, तोपर्यंत माझं काम पूर्णच झालं नाही. आणि मग दुपारची सुट्टी झाली, वर्गात मुलांना मी बसवलं. मी खूप तणावामध्ये आलो होतो, टेन्शनमध्ये आलो होतो. आता हे कसं काय पूर्ण करायचं? संध्याकाळपर्यंत त्यांना द्यायचं. परंतु वर्गात बसल्यानंतर मुलांना अभ्यास द्यावा म्हणून मी त्यांना अभ्यास द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात एका मुलानं मला सांगितलं की सर, गणेश आलाच नाही. अरे म्हटलं, गणेश आला नाही का आज? का आला नाही? कुठे गेला तो? लगेच एक दुसरा मुलगा उभा राहिला आणि म्हटलं, सर, गणेश 5वीला गेला. आता आमची 4थी पर्यंतची शाळा आणि मला मोठा प्रश्न पडला की गणेश लगेच कसं काय दीपावलीनंतर अर्ध्या वर्षातूनच 5वीला कसं काय जाईल? मलाही काही समजेना. मी गोंधळात पडलो. आणि मग अरे म्हटलं, तो 5वीला जाईल कसं काय? तो आत्तापर्यंत आपल्याकडे होता. आत्ताशी तर प्रथम सत्र झालंय, द्वितीय सत्र अजून झालं व्हायचं बाकी आहे. आणि मग तो 5वीला जाईल कसं काय? तेव्हा त्या मुलांनी सांगितलं, अहो सर, तसं नाही, त्याच्या मामाला मुलगी झाली आणि त्या मुलीची आज 5वी आहे. त्या 5वीला तो मामाच्या गावाला गेला आहे. आणि मग मुलं सगळी हसायला लागली. मी एवढा टेन्शनमध्ये असताना संपूर्ण ताणतणाव माझा त्या दिवशी निघून गेला आणि मी नव्या जोमानं कामाला लागलो. म्हणजे अशा प्रकारे या विनोदामधून आपल्याला ताणतणाव घालवता येतो. तो ताणतणाव गेला आणि मी आनंदानं कामाला लागतो आणि मित्रांनो, जिथं 2 तास लागणार होते तिथे 1च तासामध्ये ते माझं काम पूर्ण झालं. तर अशा प्रकारे आपल्या जीवनातील जर ताणतणाव घालवायचा असेल तर जीवनामध्ये विनोद पाहिजे. म्हणून जीवनामध्ये विनोदाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. पहा, आपल्याला आपल्या दुःखाची तीव्रता सुद्धा कमी करायची असेल तर जीवनामध्ये काय पाहिजे? विनोद पाहिजे. अडचणीत, दुःखात आपल्या आणि हास्यातून आनंद निर्मिती हा खरा उद्देश असतो. मित्रांनो, सदा हसणारी आणि दुसऱ्यांना हसवणारी जी माणसं असतात, ही सगळ्यांना काय असतात? हवीशी असतात. पहा, आपल्या ग्रुपमध्ये असेल, घरामध्ये असेल, नातेवाईकांमध्ये असेल किंवा वर्गामध्ये असेल, तर या ग्रुपमधील एखादा तरी आपल्या ग्रुपमध्ये विनोदवीर असतो, वर्गात विनोदवीर असतो, कुटुंबात असतो, नातेवाईकांमध्ये असतो. आणि हा जो विनोद करणारा माणूस असतो हा प्रत्येकाला आवडत असतो. आणि म्हणून असा माणूस आपल्याला सगळ्यांना हवासा असतो. त्याने एखादा विनोद केला तर जे गंभीर वातावरण असतं हे अतिशय आनंदमय होतं. सगळेजण खळखळून हसतात.
आणि मित्रांनो, जो खळखळून हसतो तोच माणूस प्रसन्न दिसतो. निसर्गानं मानवाला दिलेली ही एकमेव देणगी आहे की या जगामध्ये बहुतेक करून मला वाटतं फक्त माणसालाच हसता येतं. आणि म्हणून माणसानं काय केलं पाहिजे, या विनोदाचा, या हास्याचा आनंद घेतला पाहिजे. हास्य हा मानवाला लाभलेला दुर्मिळ असा अलंकार आहे आणि त्याचा उपभोग माणसानं घेतला पाहिजे. जीवनामध्ये आनंदाला, विनोदाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. जर आजपर्यंतचा आपण मागचा इतिहास पाहिला, जे विनोदी कलाकार आहेत, विनोदी अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, यांचा जर आपण थोडक्यात इतिहास पाहिला तर पहा, ह्या विनोदाला विनोद करणारी माणसं ही लोकप्रिय होतात. मग त्याच्यामध्ये जे मराठीतील अभिनेते असतील, हिंदीतील अभिनेते असतील, हे जे अभिनेते आहेत हे जितके कॉमेडी करतात तितकं त्यांचं जीवन किंवा त्यांना प्रसिद्धी मिळत असते. हवा येऊ द्यासारखा जो कार्यक्रम आहे हा प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. कशामुळं, तर त्या ठिकाणी विनोदाला महत्त्व आहे, त्या ठिकाणी विनोद घडतात, प्रत्येक प्रसंगावरती त्या ठिकाणी विनोद असतात आणि म्हणून जीवनामध्ये विनोदाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. मित्रांनो, म्हणून आमचे गायकवाड मित्र आहेत, नामदेव गायकवाड, ते सतत म्हणायचे, विनोदी, ज्याचा विनोदी चेहरा तो खूप आनंदी असतो. आणि म्हणून माणसानं काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षणी हसलं पाहिजे. मग आपला जो विषय आहे, या विषयाकडे जर प्रामुख्यानं वळायचं झालं तर ग्रामीण जीवनामध्ये किंवा शेती मातीमध्ये काम करत असताना अनेक विनोदी प्रसंग घडत असतात. हे कोणते प्रसंग आहेत, मग याच्यातील काही गोष्टी, काही कथा, काही किस्से मी आपल्यासमोर आता सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, एक महिला होती आणि ती खेडेगावातील महिला होती आणि आपला प्रपंच ती मस्तपैकी शेतीमध्ये काम करून किंवा पशुपालन, कोंबड्या वगैरे पाळून तिचा आपला उदरनिर्वाह करायची. मित्रांनो, एक दिवस ती तालुक्याला, तिच्याकडे काही कोंबड्या होत्या आणि त्या कोंबड्या घेऊन ती तालुक्याला आली. आता तिच्या नवऱ्यानं म्हणजेच कारभाऱ्यानं घरून सांगून पाठवलं होतं की 100 रुपयाच्या खाली, म्हणजे 100 रुपयापेक्षा कमी कोंबडी कुणालाही द्यायची नाही. आता ही सोनाबाई, तिचं नाव सोनाबाई, पहिल्यांदाच तालुक्याच्या गावाला आली होती. तिनं कधी पाहिलं नाही, शहर पाहिलं नाही, शहरातील रस्ते, उंच उंच बिल्डिंगा पाहून ती चकित झाली आणि बाजारामध्ये एका रस्त्याच्या कडेला जाऊन बसली. नवऱ्याने सांगून पाठवलं होतं की 100 रुपयापेक्षा कमी कोंबडी कुणालाही विकायची नाही. ती रस्त्याला बसल्यानंतर त्या ठिकाणी गिऱ्हाईकं आली. एक माणूस आला, तो म्हटला, आजी कोंबडा आहे का? आजी म्हटली, तुला का मी मावशी आजी दिसते का? अरे मावशी म्हण, ताई म्हण. बरं मावशी, ठीक आहे, कोंबडा आहे का? ती म्हटली, कोंबडा नाही, सगळ्या माझ्याकडं कोंबड्याच आहेत. तो निघून गेला. दुसरा माणूस आला, त्यानं विचारलं, मावशी किती रुपयाला कोंबडी? तो म्हटला, ती म्हटली 100 रुपया. काही कमी करा. ती म्हटली, कमी बिमी काय नाही, कमी नाही आणि जास्तही घेणार नाही, 100 म्हणजे 100च. त्या माणसाला वाटलं ही बाई थोडी गावाकडची दिसते, थोडी आपण गंमत करू. त्याने सांगितलं, मावशी 200 रुपये देतो. मावशी म्हटली, अजिबात जमणार नाही, 100च रुपये, कोंबडी फक्त 100ला. त्यांनी 300 रुपये सांगितले. मावशी म्हटली, अजिबात जमणार नाही, 100 म्हणजे 100, तुझ्याकडे 100 असले तर थांब, नाही तर चालू पाड. त्याला वाटलं आपण जास्त पैसे देतोय, पण नक्कीच ही महिला काय असणार आहे, तिला हिशोब किंवा व्यवहाराचं थोडक्यात एवढं ज्ञान नसणार आहे. तेवढ्यात दुसरं एक गिऱ्हाईक आलं, त्यांनी 10 रुपयाच्या 10 नोटा दिल्या आणि एक कोंबडी घेऊन गेला. त्याच्यानंतर ह्या माणसानं आणखी गंमत करायची ठरवली. म्हटलं, मावशी 500 रुपये देतो. मग मावशीचा एकच ठेका होता, 100 रुपयालाच कोंबडी. मावशी म्हटली, तू 1000 दिलं तरी मला नको, मला फक्त 100 रुपयालाच कोंबडी द्यायची. आणि मग त्या माणसानं अतिशय समजून सांगितलं की याचे मूल्य जास्त आहे, किंमत जास्त आहे, परंतु मावशीचं काही लक्ष नव्हतं. तिनं सांगितलं की ह्या माणसानं बघ किती 10 नोटा दिल्या, तुझी एक नोट घेऊन मी काय करू,
मग त्या माणसाला कळलं, तो त्या ठिकाणी गेला, दुसऱ्या दुकानात गेला आणि 100 रुपये सुट्टे करून आणले. 10 रुपयाच्या 10 नोटा दिल्या. तेव्हा त्या मावशीनं काय केलं, त्याला ती कोंबडी दिली. तर अशा प्रकारचे विनोदी प्रसंग असतात आणि त्याच्यातूनच हे विनोद असे घडत असतात. आणखी एक विनोदी किस्सा असाच घडला होता. आम्ही एकदा निवडणुकीच्या कामानिमित्त एका दुर्गम खेडेगावात गेलो आणि दुर्गम खेडेगावात गेल्यानंतर त्या ठिकाणी दुपारच्या वेळेला आम्ही उतरलो एका मराठी शाळेमध्ये. ती आमची व्यवस्था केलेली होती. त्या ठिकाणी सर्व मंडळी, आमची जी टीम असते निवडणुकीची टीम, त्या बूथवरती उतरल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आराम करायचा म्हणून थोडं आम्ही वामकुक्षी घेतली. परंतु आमचे जे अध्यक्ष होते प्रिसाइडिंग, हे फार चंचल, फार काळजीवाहू. त्यांना वाटायचं कुणी आलं, एखादी मशीन नेली, काही झालं तर काय करायचं. ते सतत काय करायचे, उठायचे आणि बघायचे. तेवढ्यात काही ग्रामस्थ आले, गावकरी आले. खेडेगाव होतं आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अहो गुरुजी, अहो सर, तुम्ही काही काळजी करू नका, इथं कोणी येत नाही आणि कोणीही काही करणार नाही. त्यामुळं निश्चितपणे तुम्ही काय करा, आराम करा आणि संध्याकाळी तुमचं काय असेल ते काम करा. ठीक आहे म्हटले. तरी पण त्या गुरुजींना ते पटलं नाही. ते सतत काय करायचे, उठायचे, पाहायचं आपलं साहित्य आहे का नाही पाहायचं. आणि मग त्या गावकऱ्यांनी एका तेथील गुरुजींची कहाणी सांगायला सुरुवात केली. म्हटले की आमच्याही गावामध्ये असेच एक गुरुजी होते. त्यांचं वय झालं होतं, रिटायरमेंटला ते गुरुजी आले होते आणि दुपारच्या वेळेला ते काय करायचे की मुलांना जर सोडून दिलं, जेवायच्या सुट्टीत दिलं की आरामशीर काय करायचे, वामकुक्षी खायचे. हा त्यांचा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. उन्हाळ्याचे दिवस होते. एकदा काय झालं, त्यांनी मुलाला सोडलं आणि त्यांना झोप लागली. वर्गात त्यांनी खिळ्याला आपला शर्ट अडकवला आणि निवांतपणे वर्गात झोपलं. परंतु तास झाला, बराच वेळ झाला, मुलं आहेत खेळतात. तेवढ्यात टुरटूर करत साहेबांची गाडी आली आणि मुलांनी ओळखलं की हे साहेब आहेत. मुलं पटापटा पटापटा वर्गात आली आणि मोठ्याने साहेब आले, साहेब आले, साहेब आले ओरडत वर्गात घुसले. वर्गात घुसल्याबरोबर गुरुजी तडकन उठले. साहेब आले, साहेब आले. त्यांना शर्ट घालायला सुद्धा अवधी मिळाला नाही. साहेबांनी गाडी लावून तोपर्यंत दरवाजाजवळ आले. एक पाय वर्गात आणि एक पाय बाहेर. तोपर्यंत आता गुरुजींना काय करावं मोठा प्रश्न. गुरुजी त्या उघड्या अंगानिशीच मुलांसमोर उभे राहिले आणि मुलांना सांगितलं, मुलांनो ह्या पहा बरगड्या, मुलांनो हे पोट, हे लहान आतडे, आपलं हृदय या बाजूला असतं. अशा प्रकारे गुरुजी हजार जबाबीपणानं त्या ठिकाणी मुलांना एक एक शरीराचे अवयव सांगू लागले. आजपर्यंत मुलं भयानक गोंधळ करणारी, वर्ग डोक्यावर घेणारी मुलं ह्या सरांना असं शिकवताना पाहून अतिशय शांत स्तब्ध प्रकारे बसली होती. साहेब अवाक होऊन पाहत होते आणि साहेब वर्गात आले. म्हटले, गुरुजी धन्य तुमच्या पुढे. आजपर्यंत 25 वर्षाच्या इतिहासामध्ये म्हटलं तुमच्यासारखा अध्यापन करणारा, कृतीयुक्त अध्यापन करणारा शिक्षक, एक हाडाचा शिक्षक मी आज पहिल्यांदाच पाहिला. तुमच्यासारखा शिक्षक मी अजून पाहिला नव्हता. म्हटले तुमची अभिप्राय पुस्तिका माझ्याकडे द्या. सरांनी अभिप्राय पुस्तिका दिली, गुरुजींनी अभिप्राय पुस्तिका दिली आणि त्याच्यामध्ये शेरा लिहिला की अशा प्रकारचा हाडाचा शिक्षक मी पहिल्यांदा पाहिला आणि म्हणून आमच्या शिक्षण विभागाच्या वतीनं या वर्षीचा आदर्श पुरस्कार गुरुजींना देण्यात यावा अशा प्रकारची शिफारस देऊन निघून गेला आणि त्या गुरुजींना तो आदर्श पुरस्कार त्या वर्षाचा मिळाला. तर हे असे जे किस्से आहेत हे जीवनामध्ये माणसाच्या आनंद निर्माण करतात आणि त्या ठिकाणी जे आमचं धीरगंभीर वातावरण झालं होतं ते अतिशय हास्यमय झालं आणि अशा प्रकारे नंतर एकेकाने वेगवेगळे किस्से सांगायला सुरुवात केली आणि जो आमच्यावरती तणाव आला होता, जो आमच्यावरती ताण आला होता निवडणुकीच्या टीमवरती, तो अतिशय निवळून गेला आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये
हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पार पाडला. तर असे हे जे किस्से असतात, हे किस्से आपल्या ग्रामीण जीवनामध्ये नेहमीच घडत असतात. आणखी एक किस्सा या ठिकाणी सांगतो. पहा, भिकू नावाचा एक ईर्षाल नमुना होता. डोळ्यामध्ये दिसायला चाकणा. तो तुमच्याकडं पाहतोय की माझ्याकडं पाहतोय, हिच्याकडं पाहतोय का हिच्याकडं पाहतोय, आजपर्यंत अनेक नेत्रतज्ञांना सुद्धा त्याचं समजलं नाही. अशा प्रकारचा दातामध्ये फट, इतकी मोठी फट की सहजपणे फुटाने तो तोंड न उचलता आतमध्ये टाकायचा. अशा प्रकारचा ईर्षाल. त्या एक वाईट सवय होती. वाईट म्हणण्यापेक्षा एक सवय होती. रस्त्याने कोणताही माणूस जाता येताना त्याला तो निरखून पाहणारच. विशेष करून महिलांना जास्त प्रकारे तो निरखून पाहायचा. आणि लग्नानंतर त्याच्या बायकोनं त्याला विचारलं, का हो असं तुम्ही प्रत्येक बाईकडं प्रत्येक माणसाकडं असं निरखून पाहणं ही सोय बरोबर नाही. त्याने सांगितलं, अगं शालू, 1.5-2 तास महिला मुली आरशासमोर नटून थटून एवढा शृंगार करतात, चांगल्या प्रकारे सजतात, नटतात, आणि त्या अशा नटलेल्या सजलेल्या माणसाकडं न पाहताच आपण जायचं, हे बरोबर दिसतं का? त्या माणसानं केलेल्या सौंदर्याचा, त्या माणसानं केलेल्या शृंगाराचा तो अपमान आहे. आणि म्हणून मी तिरप्या नजरेनं का होईना परंतु त्या माणसाकडं वळून पाहतोच. आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो शालू, माणसांकडं महिलांकडं पाहण्याचा माझा उद्देश आहे की तुझ्यापेक्षा सुंदर याच्यात कुणी आहे का हे सुद्धा पाहतो. आणि मग बायको हसायला लागली, म्हणते, अहो वेगळीच शंका घेतली होती तुमच्यावरती. अशा प्रकारचे हे जे किस्से आहेत हे माणसाला सहज हसवून जातात. मित्रांनो, असे खूप किस्से आहेत तुमच्याही जीवनामध्ये घडत असतील. तुम्ही हे जे किस्से आहेत, हे विनोदी प्रसंग आहेत, हे काय केले पाहिजे, लोकांना एकमेकांना सांगितले पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. आणि तरच काय होणार आहे, आपल्या जीवनामध्ये जे तणावाचं वातावरण आहे ते निवळणार आहे. म्हणून विनोदाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. पहा, आणि मग हे जे विनोदी किस्से आहेत, या विनोदी किस्स्यांना जर आपण किंवा विनोदी जे प्रसंग आहेत, विनोदी ज्या घटना आहेत, या घटना आपण जर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला, ते जर लिखित स्वरूपात केलं, तर त्याच्यातनं एक उत्तम प्रकारची कथा, त्यामध्ये थोडं ॲडिशनल किंवा आपल्या प्रकारचे वेगळे संवाद, ग्रामीण भागातील संवाद जर टाकले, तर ग्रामीण शेतीमातीतील हे जे विनोदी कथा आहेत, ह्या विनोदी कथा काय होतात, निर्माण होत असतात. एकदा असाच एक माणूस दुकानात गेला. दुकानात गेल्यानंतर त्याने त्या दुकानामध्ये साड्या पसंत केल्या. म्हणजे साड्या घेण्यासाठी तो गेला. बऱ्याच साड्या त्या माणसानं 10-12 साड्या दाखवल्या दुकानदारानं, आणि त्याला काही साडी पसंत झाली नाही. ते बाहेर आले. काउंटर आल्यानंतर दुकानदारानं विचारलं, का हो काय साडी घेतली नाही? ते म्हटले, ते खेडूत माणूस, गावाकडचा माणूस म्हटला, साडीचा कलर छान आहे पण रंग थोडा फिका आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही साडी पसंत पडली नाही. तो दुकानदार अजूनही कलर आणि रंग याच्यामध्ये काय फरक आहे याचा शोध घेत आहे. मित्रांनो, असे हे विनोदी किस्से घडत असतात. अशीच एक महिला सुद्धा एका चपलाच्या दुकानामध्ये गेली. बऱ्याचशा चपला पाहिल्या, आणि चपला पाहिल्यानंतर तिला एकही चप्पल पसंत होईना. अर्धा तास 1 तास झाला तरी ती नुसती चपलाच पाहत होती. शेवटी बऱ्याच वेळानंतर तिला एक चप्पल पसंत पडली, आणि तिनं त्या दुकानदाराला किंमत विचारली. दुकानदार म्हटला, ताई ती चप्पल तुम्ही अशीच घेऊन जा. ताई म्हटली, का हो? अहो ती म्हटली, तुमचीच चप्पल आहे, ती तशीच घेऊन जा. तर अशा प्रकारे हे किस्से किंवा विनोदी प्रसंग घडत असतात. तर मित्रांनो, नक्कीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये अगदी शालेय जीवनापासून तर वयाच्या शेवटपर्यंत हे किस्से किंवा विनोदी प्रसंग घडत असतात. हे नक्की तुम्ही काय करा, एकमेकांना सांगत चाला. मी आजपर्यंत अशा प्रकारचे जे प्रसंग असतात याला विविध पात्रांची संवादाची जोड देऊन कथासंग्रह लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे आजपर्यंतचे
3 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ग्रामीण विनोदी कथासंग्रह, त्यातील काही कथा मी या ठिकाणी तुमच्यासमोर तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, दागिने, विशेष करून महिलांचा आवडीचा विषय असतो दागिने. दागिने कुणाला नको असतात? तर महिलांना जास्त प्रकारे ते दागिने आवडतात. असेच एका खेडेगावामध्ये सुंदरा नावाची एक नवतरुणी होती. तिला दागिन्यांची खूप हौस होती. शेजारीने एखादी वस्तू घेतली की दुसऱ्या दिवशी तिच्या घरामध्ये ही वस्तू आलीच पाहिजे, अशा प्रकारचा स्वभाव. चिमी काकून फ्रीज घेतला तर तिनं नवऱ्याला स्थळो की पळ करून सोडलं. तिच्या घरामध्ये जेव्हा फ्रीज आला तेव्हाच ती शांत बसली. शांताबाईनं लक्ष्मी हार घेतला, सुंदरा बोलायचीच बंद झाली. 8 दिवस बोलत नव्हती. जेव्हा शांताबाईपेक्षा 1 तोळ्यानी सरस हार तिला घेतला तेव्हाच ती काय झाली, चांगल्या प्रकारे बोलायला लागली. मैनाबाईने एकदा 10 तोळ्याचा नेकलेस बनवला, तेव्हा तर सुंदरा बोलायचीच बंद झाली. नवरा म्हटला, आता काय झालं फुगायला? मग तिने सगळं सांगितलं. शेजारच्या बायका बघा कशा दागिने घालून हिंडतात आणि माझ्याकडं काहीच नाही. नवरा रागा वैतागाने म्हटला, अगं अख्खं सोन्याने अंग तुझं मडवलं तरी तुझी हौस पूर्ण होणार नाही. पण पुढचा वाद नको म्हणून नवऱ्याने काय केलं, बिचाऱ्याने बचत गटातून कर्ज काढलं आणि सुंदराला काय केलं, दागिने आणून दिले. परंतु दागिने, तो हार बनवला, नेकलेस बनवला, सगळे दागिने तिच्याजवळ आले. आता तो दागिना घालून ती फिरायला लागली, वरच्या गल्लीतून खालच्या गल्लीत, खालच्या गल्लीतून ह्या गल्लीत. परंतु तेवढ्यात एके दिवशी तिला एक आजोबा भेटले. म्हटले, सुंदरा, अगं असे दागिने घालून फिरू नको, गावामध्ये चोर आलेत आणि चोर दागिने पाहून त्या घरावरती छापा टाकतात, घरं फोडतात, माणसांना मारतात. आता काय करायचं? मोठा प्रश्न सुंदराबाई पुढे पडला. दागिन्याचं काय करायचं? तिला रात्र झोप येत नव्हती. मग तिनं ठरवलं की आता काहीतरी युक्ती शोधली पाहिजे. मग एक दिवस मैनाबाई तिच्याकडे आली. म्हटली, मैनाबाई, अगं चोर आलेत घरात आणि मला झोप येत नाही, काय करूया? दागिने, ते दागिने ठेवायचे कुठे? मैनाबाई म्हटली, काळजी करू नको. काय करायचं, बाजारातून नकली दागिने आणायचे आणि असली दागिने घराच्या बाहेर ठेवायचं. आमचा पप्याचा बाप तसंच करतो. नकली दागिने घरात ठेवलेत आणि असली दागिने आम्ही एका पिशवीमध्ये, फाटक्या पिशवीमध्ये बांधून घराच्या बाहेर झाडाला टांगून ठेवलेत. अरे वा वा, म्हटली, लय झाक आयडिया सांगितली बघ. सुंदराबाईनं शोधच घेतला. तिला वाटलं आता अशीच काहीतरी आयडिया शोधावी. तिनं पण काय केलं, एक फडकं घेतलं आणि सगळे जे दागिने होते सोन्याचे ते त्या फडक्यामध्ये बांधले आणि घराच्या मागच्या पडवीमध्ये ठेवून दिले. एक खड्डा घेतला आणि त्याच्यात पुरून ठेवले आणि ती आता निर्धास्त झोप लावली, डाराडूर झोप लावली. आता तिला टेन्शन नव्हतं. नकली दागिने घरात आणून ठेवले आणि परंतु हे चोराचं सुटलंच होतं, भीती वाटतच होती. ती निर्धास्त झोप लावली. पण 2-3 दिवसातच तिसऱ्याच दिवशी तिच्या घरावरती काहीतरी खुडबुड करण्याचा आवाज आला. त्याचबरोबर तिला वाटले चोर आले. ती उठली, मोठमोठ्याने आरडाओरडा केला, नवऱ्याला उठवलं, घरातील सगळ्यांना उठवलं. म्हटली, चोर आले, चोर आले. त्या आवाजानं सगळी माणसं जमा झाली. रात्रीची वेळ. मग इकडे तिकडे पळापळ सुरू झाली. बॅटऱ्या चमकू लागल्या. तेवढ्यात पवाराच्या बाळ्याला एका झाडामागे एक माणूस दिसला. अरे म्हटला, चोर चोर चोर. तो पळाला आणि त्याने काय केलं, त्या माणसाला जाऊन पकडलं. सगळी तरणी पोरं गेली. त्यांनी त्या ठिकाणी त्याला बेदम मारलं. परंतु तेवढ्यात तो ओरडला. अरे म्हटला, मी चोर नाही, मी धोंडीबाई. तेव्हा मुलांनी काय केलं, त्याला हाणायचं बंद केलं. आणि मग धोंडीबा सांगू लागला, अरे सुंदराबाईच्या घरावरती बोका आला होता, त्या बोक्यालाच मी हाणायला गेलो, पण मग परसाकडे जावं लागलं म्हणून काय झालं, मी इकडं आलो होतो. तर अशा प्रकारे त्याला मारल्यानंतर त्यांनी ते खरं सांगितलं. सगळेजण मोठमोठ्याने हसायला लागले आणि मग सगळे घरी गेले. दुसऱ्या दिवशी परत वातावरण शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मध्यरात्रीला त्या पडवीमध्ये घराच्या पाठीमागे काहीतरी माती उकरल्याचा आवाज आला. आणि मग
सुंदराबाईला वाटलं आत्ता तर नक्कीच आपल्या पडवीमध्ये काय झाले, चोर शिरले. ती नवऱ्याला म्हटली, अहो उठा, आपल्या पडवीत चोर आलेत, चला तिकडे मागे. आणि मग नवऱ्याला उठून ती गेली. त्या नवऱ्याने बॅटरी लावली. बॅटरीच्या उजेडात पाहिलं तर एका बोक्याने, रानबोक्याने ते गाठोडं घेऊन पळून गेला. सुंदराबाई म्हटले, अहो बघत काय बसलेत, त्याच्यात माझे सोन्याचे दागिने होते, ते सोन्याचे दागिने तू घेऊन गेला, तो बोका, रानबोका, पळा त्याच्या मागे. नवऱ्याला खूप राग आला होता. वाटलं होतं बायकोच्याच पहिल्यांदा एक धोपाटी घालावी किंवा मारावं तिला, परंतु तो त्या ठिकाणी पुढचा वाद नको म्हणून तो तसाच त्या बोक्याच्या मागे पळत गेला. आणि पळत गेल्यानंतर 2-4 कुत्रीही त्याच्या मागे गेली, काही पोरंही गेली. एका कुत्र्याने काय केलं, तिच्या नवऱ्यालाच पकडलं आणि त्याला बांधावरून खाली पाडलं. त्या ठिकाणी तो खरचटलं, त्याची कपडे फाटली, त्याची अवस्था अशी झाली की तो त्याच ठिकाणी जागेवरती बसला. मुलं इकडं तिकडं पळत होते, परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. आणि बराच वेळानंतर ती शोध मोहीम सुरू होती. तेवढ्या धोंडीबा परत ते गाठोडं घेऊन आला. म्हटला, सुंदराबाई, बोंबील कुठं लपवून ठेवायची वस्तू असते का, फडक्यात कुठं लपवून ठेवायची वस्तू असते का, हे घे तुझे बोंबील. सुंदराबाई म्हटली, ती हात लावून बसली होती डोक्याला. ती म्हटली, द्या इकडे ते दागिने, हे बोंबील. आणि तिनं तो गाठोडं घेतलं आणि म्हटले, त्या याच्यात बोंबील नाही, म्हटले माझे दागिने आहेत, मी दागिने त्याच्यामध्ये लपवून ठेवले होते. आणि अशा प्रकारे अरे लॉटरी लागली होती, परंतु लॉटरी गेली माझी. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या कथा आहेत, ह्या कथा ग्रामीण ढंगाने नटलेल्या, ग्रामीण समाजाने नटलेल्या ह्या ज्या कथा आहेत, या कथा आपल्याला आनंद मिळवून देतात. जीवनातील आनंद हा द्विगुणित करीत असतात. तर अशा खूप कथा आहेत मित्रांनो. आणखी या ठिकाणी माझी एक कथा सांगतो आणि मग आपल्या व्याख्यानाचा आपण शेवट करू. तर पहा, एका गावामध्ये नामदेव, नामा आणि मणी यांचं प्रेम प्रकरण जुळलं. प्रेम प्रकरण जुळल्यानंतर त्यांनी काय केलं, लग्न करायचं ठरवलं. कारण आईबापांचा विरोध होता, म्हणून ते देवळात गेले आणि देवळात जाऊन त्यांनी लग्न लावलं. पण नुसतं देवाच्या भरोश्यावर कसं काय राहायचं, कोणीतरी साक्षीदार पाहिजे. म्हणून त्यांना धड कुठं फिरता येईना, कुठं जाता येईना. म्हणून त्यांनी काय केलं की ठरवलं, आता आपण कोर्टात जाऊन लग्न लावायचं. 2-2 साक्षीदार घ्यायचे. नामानं मंदीला सांगितलं की तू तुझ्या 2 मैत्रिणी घे आणि मी माझे 2 मित्र घेतो, आपण काय करू, कोर्टात जाऊन लग्न लावू. मग त्यांनी काय केलं, कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन रजिस्टर लग्न लावलं. पण रजिस्टर जरी लग्न लावलं तरी हे फक्त 5-6 जणांनाच माहीत होतं, इतर जणांना ते माहीत नव्हतं. त्याच्यामुळं त्यांना काही खुलेआम फिरता येत नव्हतं. मग काय करायचं, आता त्यांच्या मित्रांना ही स्पष्ट नाराजी, त्यांना खुलेआम फिरता येत नव्हतं. त्याच्यामुळं काही चांगल्या प्रकारचा जो संसार असतो तो त्यांना करता येत नव्हता. आणि म्हणून किसनाने सगळी त्याची नाराजी ओळखली नामाची. तो म्हटला, नामदेवा, अरे लग्न करून काय उपयोग, तुम्हाला फिरता येत नाही, कुठं जाता येत नाही, त्यापेक्षा तुम्ही काय करा, कुठंतरी रातोरात निघून जा आणि दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे काय करणार, तिथं संसार करणार, तिथं संसार करा. आणि मग ही सांगितलेली सूचना त्याला पटली. नामदेवने मनीला सांगितलं की हे बघ, आपण काय करू, दुसरीकडे कुठेतरी निघून जाऊ, तालुक्याला जाऊ, तालुक्यातून रेल्वेने जिकडे जाईल तिकडे काय करू, जाऊ. मनी म्हणतो, ती मी तुला अगोदरच म्हणत होते पळून जायचं, पण तेव्हा तू ऐकलं नाही. आणि मग अशा प्रकारे त्यांचं ठरलं. आणि नामदेव त्या दिवशी घरी आला आणि एक 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 वस्तू बॅगमध्ये भरायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्या बापाने पाहिलं, हा पोरगा काय आज तंत्रीत दिसत नाही, हा काहीतरी हे केलं. तो म्हटला, काय नामदेवा, काय झालंय, आज जरा वेगळंच वातावरण दिसतंय, काय पोरगी बिरगी पाठवली का काय. अरे काय दादा बोलतो, हा मी का असा मुलगा आहे का, हा आणि तुम्हाला सोडून मी कुठं जाईल का, नामदेव सांगू लागला. परंतु तो तसाच एक एक वस्तू जी दिसेल, कपडे असतील, त्याच्या काय असतील वस्तू त्या बॅगमध्ये भरत होता. ती आईनं सुद्धा पाहिलं. आईलाही जरा शंका आली, परंतु तिनं दुर्लक्ष केलं. तेवढ्यात नामदेवचा फोन वाजला आणि तिकडून
आवाज फोन वाजल्यानंतर त्याच्या आईनं तो फोन घेतला. तिकडून आवाज आला, अरे नामदेवा झाली का तयारी? मग मात्र त्याच्या आईची खात्री पटली की नामदेव काहीतरी करायला लागलाय. आई म्हटली, खरं सांग काय करतोय? तेव्हा नामदेवने सगळं सांगितलं की आमचं असं असं ठरलंय, आम्ही जाणार आहे. आई म्हटली, त्याचा बापाही म्हटला, अरे नामदेवा तू एकुलता एक मुलगा, असं जर पळून गेलं तर आमचा सांभाळ आम्ही कोणाकडे पाहायचं? तुला ती मुलगीच आवडते ना, चल मग आपण काय करू, आळंदीला जाऊन लग्न लावू. आणि मग नामदेवच्या बापानं आई बापानं काय केलं, नामदेवचं आळंदीला जाऊन लग्न लावलं. अशा प्रकारे त्या नामाचं तिसरं लग्न लागलं. परंतु ही गोष्ट फार दिवस लपून राहिली नाही. ती मनीच्या आईबापांना समजली. मनीच्या आईबापानं तिला बोलून घेतलं, म्हणे असं परस्पर लग्न जाऊन केलं तुला पटलं का ते? खरं खरं सांग काय केलं? मग तिनं सांगितलं की नामावरती माझं प्रेम आहे, म्हणून मी काय केलं, नामदेव बरोबर लग्न लावलं. अगं मग आम्हाला सांगायचं, आम्ही नसतं का तुझं लग्न लावून दिलं? तेवढ्यात तिचा भाऊ आला, भगवान दादा. तो तिचा भाऊ डॅशिंग होता. तो तिला रडताना पाहून तो म्हटला, ताई तुझा भाऊ एवढा डॉन असताना तू अशी रडताना पाहिलेलं, मला खरं खरं सांग काय झालंय ते? आणि मग तिनं सांगितलं. तो म्हटलं, त्याच्यात काय एवढं, आजकाल सगळीकडेच प्रेम प्रकरण होतात, आमचं एक ठिकाणी जमायला बघतंय, पण आबा परवानगी देतील तेव्हा ना. तर अशा प्रकारे आबा म्हटलं, ते काय जमायचं नाही, माझ्या ताईचं लग्न हे धुमधडाक्यात झालं पाहिजे. आणि मग त्यांनी सगळ्या लग्नाची तयारी केली आणि नामदेव आणि मनीचं चौथ्यांदा लग्न अतिशय वाजत गाजत धुमधडाक्यामध्ये लागलं. आणि त्या प्रसंगावरती आधारित मी कथा लिहिलेली चौथ्यांदा लग्न. तर अशा प्रकारच्या ह्या कथा असतात, अशा प्रकारचे विनोदी प्रसंग असतात. अनेक कथा आहेत. खरं तर हा विषय ऑनलाईन पद्धतीनं सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष किंवा ज्या विनोदी कथा आहेत ह्या वाचून सांगून संवाद रूपानं सांगून अतिशय चांगल्या प्रकारे करता येतात आणि जीवनाचा आनंद घेता येतो. म्हणून मित्रांनो, हे जे विनोद आहेत हे एकमेकांना सांगा. धीरगंभीर वातावरण असेल, आपल्यातलेला एखादा मित्र अबोला असेल तर त्याला बोलकं करा, त्याला विनोद सांगा, त्याच्याकडून विनोद ऐका, आपलेही विनोद त्यांना सांगा, आपले विनोदी प्रसंग सांगा. आणि आपल्या मनामध्ये जी घालमेल आहे, जे वातावरण आहे ते अतिशय आनंदी बनवा. आपल्या मनामध्ये जे साठलेलं आहे ते मित्रांपर्यंत बोलून दाखवा. म्हणजेच विनोदातून आपल्याला काय होईल, समाधान मिळेल, आनंदी जीवन जगता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आपल्याकडं वेळेची मर्यादा आहे. अनेक किस्से आहेत तेही सांगायचे होते, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं या ठिकाणी मी फक्त 2च कथा तुमच्यासमोर सादर करू शकलो. इथून पुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा अनेक कथा किंवा जे विनोदी किस्से आहेत किंवा वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. आता ज्यांनी या सगळ्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी पाहिला असेल, निश्चितच मित्रांनो एकमेकाला आनंद द्या आणि आनंद घ्या. या ठिकाणी अरुण वाळुंज सरांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली त्यांचं आणि जे रसिक श्रोते या ठिकाणी कार्यक्रम माझा ऐकून घेतला, गेली जवळपास 45 मिनिटं हा कार्यक्रम या ठिकाणी मला तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.